कैलास पर्वतावर सकाळ झाली आहे. सर्वत्र शांतता आहे. देवी पार्वती गणेशाला आवडीचे मोदक तयार करत आहे. आई, किती सुंदर वास येत आहे. मी आत्ताच मोदक खातो. शिवशंकर ध्यानस्थ आहेत. गणेश मोदक खाऊन झाल्यानंतर पूजा साहित्य घेऊन येतो. पिताश्री, पूजेची तयारी पूर्ण आहे. गणेश इतके मोदक खातो की त्याचे पोट मोठे होते. तो तृप्त झाला आहे. आहा, किती स्वादिष्ट होते हे मोदक. पोट भरले पण मन नाही. गणेश शंकर आणि पार्वतीला प्रदक्षिणा घालण्यासाठी उठतो. त्याला चालणं थोडे जड जात. आता रात्र झाली आहे. गणेश प्रदक्षिणा पूर्ण करून परत येत आहे. आकाश निरभ्र आणि चंद्र तेजस्वीपणे चमकत आहे. लहान उंदराला पाहून गणेश क्षणभर विचलित होतो आणि त्याचे मोठे पोट त्याला सांभाळता येत नाही. देवाधिदेव महादेव यांचा पुत्र आणि जमिनीवर धडपडला. किती हा विनोदी क्षण. अहंकारात चूर असलेल्या चंद्रा, आजपासून तुझा मुखडा पाहणाऱ्यावर अपमानाचा आणि मिथ्या आरोपांचा कलंक लागेल. शाप लागताच चंद्राचे सौंदर्य फिके पडते आणि तो काळवंडू लागतो. नाही, हे काय केलेस तू? माझा तेज नष्ट होत आहे. इतर देवगण हे दृश्य पाहून चिंतातूर होतात. इंद्रदेव, अरे देवा, गणेशाचा क्रोध किती भयंकर आहे. शंकर आणि पार्वती गणेशाच्या क्रोधाची जाणीव झाल्यावर तिथे प्रकट होतात. येस. गणेशा, तू आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. हे विनायका, माझ्या अहंकाराला क्षमा कर. कृपया हा शाप मागे घे. गणेशाचा राग आता शांत झाला आहे. आई वडिलांच्या सांगण्यावरून तो शापाचा प्रभाव कमी करतो. मी दिलेला शाप पूर्णपणे मागे घेऊ शकत नाही, पण तो फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाच लागू राहील. गणेश स्पष्ट करतो की या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरी. या गणेश चतुर्थीला जो कोणी तुला बघेल त्याला कलंक लागेल. अन्य दिवशी तुझे तेज कायम राहील. घाबरू नकोस चंद्रा. चतुर्थी वगळता तू जगाला सौंदर्य देत राहशील. तुझ्या प्रकाशाशिवाय रात्रीचे सौंदर्य अपूर्ण आहे. कैलास पर्वतावर पुन्हा शांती पसरते. गणेशाची मूर्ती चंद्राच्या प्रकाशात सुंदर दिसत आहे.